हाय गाईज, मला कॅमेराची चार्जिंग संपली म्हणून मला रेकॉर्ड करता आलं ना. आता जे सनमच्या इथून निघालोय गोरेगाव मधून. हा आझाद मैदान आहे आणि पुढे चालवतो जो तन्मय चाललाय त्याची ज्युपिटर घेऊन. हाय तन्मय. तन्मय मला जोगेश्वरी पर्यंत सोडतोय, मेट्रो स्टेशन पर्यंत. वेट मारूया. आपण आता एमजी रोड साईडला आहे. एमजी रोड आता डायरेक्ट आपण नेरूळला भेटू. मी मध्ये मध्ये लॅपटॉप चालू ठेवेल. हाय गाईज, आता मी आहे ना राम मंदिर रोडला जातो आणि बाजूला जुडिओ दिसला. शॉपिंग तर करणार नाही, फक्त तुम्हाला दाखवायसाठी थांबलो आणि माझा कॅमेरा स्टार्ट केला आणि हेडफोन लावली नव्हती. हेडफोन लावली. हा बघा जुडिओ. बघू नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण जुडिओ मध्ये जाऊया. आय थिंक काम पण चालू वाटतं जुडिओ मध्ये. आपण आता लेफ्ट मारून जायचं. मृणाल साई हायवे काहीतरी काहीतरी नाव नाही दाखवायचं मला. ना कोरेगाव मंदिर रोड आहे. स्वामी विवेकानंद रोड. ओके. मृणाल साई फ्लायओव्हर. मृणाल साई मृणाल साई रोडे उदानपूर. ठीक आहे, आता मग ब्रिज चढलोय. हे येत नाही येडे. पोताला सांगून समजतात पोरीवर आले कधी कधी. मी आता मला वाटलं मी चुकलो मॅपचा नुसार. मॅप काहीही दाखवलं गुगलचा. सिरियसली बोलतो, मॅप एवढा बेकार नाही गुगलचा. तुम्हाला काहीही लोकेशन वरती कसंही दाखवू शकतो. आता मला ब्रिज चढायचा होता. ओके, मला तन्मयने सांगितलं म्हणून मी ब्रिज चढलो. नाही तर मला तुला ब्रिज पूर्ण संपव आणि पुढे स्ट्रेट जा. ह्याच्यामध्ये मला असं दाखवत होतं तू लेफ्ट मार म्हणजे खालती उतर आणि युटर्न मारून परत आहे असं दाखवत ह्याच्यामध्ये होतं. बघा गुगल मॅप किती फालतू आहे. बघा आता आजला हरी बोलला. आता गुगल मॅपचे पाय धरावेच लागतील ना. आपल्याकडे जास्त माहितीच नाही कसं जायचं ते. गुगल किंवा नाही समजत. मग आता आपण हायवेला लागलोय. आपल्याला आता 32 किलोमीटर दाखवत आहे. 56 56 किलोमीटर 56 मिनिट दाखवत आहे. 56 किलोमीटर आहे. 56 मिनिट दाखवलं आणि 32 किलोमीटर झाला. बघूया आपल्याला किती टाइम लागेल तर आता आपण बघूया व्हिडिओ मध्ये. आता आपले 12 वाजले.
ते पण कॅमेरा कॅमेरा किती कंपनी ना चार्जिंग तो शिकायला आता मी बरोबर तुम्हाला शो केला असा कसा गेला कसा नाही ते चार्जिंग संपल्यामुळे हायवेला असल्यामुळे गाडी थांबवता आली ना मला तरी परत ते बॉक्स ओपन करा बॉक्स मग दुसरी बॅटरी काढा काढली नाही जाऊ द्या आपण एक टाइम कधी आलो ना तर आपण ते करू म्हणजे बॅटरी एक बाहेर काढूनच ठेवू आता मी चार्जिंग केली अर्धा तास त्याची तर बघूया किती टाइम लागेल ते तर थोडी थोडं मी ते करतो व्हिडिओ चालूच ठेवतो आणि बंद करतो चालू करावं पहिल्यांदा विचार तो मला ना वापर करून जरा इतके होते म्हणजे कसं ना तिथे तर स्टॉप केली व्हिडिओ ना तर कॅमेरा प्लस लाईट चालूच चालू बंद होत म्हणजे आता 2 मिनिटांमध्ये स्टॉप केली थोडा बंद होतो डिस्प्ले नंतर आपल्याला चालू करायचं तर ओके आपल्याला ऑटोमॅटिक चालू व्हायला पाहिजे तर तुमची आपल्याला आयडिया नाही आपण शिकतोय की त्याला ते काय नाही आपण स्वतः शिकणार आहे कोणाला बोलणार नाहीये मग पहिली चूक करू नंतर आपल्याला समजेल ना काय करताय कसं करायचं काय नाही ते चुकल्यावर सांगतो काय करायचं म्हणजे आपण पण दुसऱ्याला सांगू शकतो ना तर ते आपल्याला बघून दुसरं पण शिकू शकतो ना आपण काय चूक केली व्हिडिओ काढ पहिली मी चुका केल्या व्हिडिओ काढताना चूक केलं म्हणजे मला मोबाईल लावायचा तो एक हात करून सोडून मला ते व्हिडिओ हे करावं लागायचं चालू बंद ते एक हात करून बरं हेल्मेट वर खाली करायला लागायचं म्हणजे आतमध्ये ना डोक्याला मी हे तरी बांधले ना रुमाल तरी माझा हेल्मेट खाली व्हायचा म्हणजे कधी कधी बॅलन्स जायचा हेल्मेट खाली आल्यामुळे ना आपल्या डोळ्यापर्यंत पण आहे पूर्ण ब्लॅक दिसायचं त्यापेक्षा आपण कॅमेरा घेतलेला परवडला ना 10,000 आपण इन्व्हेस्ट केले बघूया कुठल्या उदाहरण वेगवेगळी आमचा रोड आहे म्हणजे आता आपल्याला किती अजून आहे पण माझा प्रॉब्लेम आता मला कसं बॅग टाकायसाठी मोबाईलचा रिपेअर करावं लागतो कॉल आला मी कट तरी केला ना किती येतात ना त्याच्यामुळे मला हात सोडून भरते करा मला वाटतं आता हे पण जावं लागेल मॅपसाठी आपल्याला ना ती स्क्रीन लावायला लागेल बाईकला आपल्याला की आपल्याला बेस्ट पडेल स्क्रीन लावली एकटा मॅप टाकलं आपल्या मोबाईलच्या मोबाईल कडे वाचत असतात आता आपण बाईकला आला मग काय बोलतोय घेतली काय तुम्ही जाण्याची जास्त टॅक्सी नाही तुम्हाला लागला आता राईट हवा लागला म्हणजे आपल्या भेट वरती नाही जायचं P1 वरचा भेट P1 काढले राईटला दिले काढले मी चढायचं की नाही बाय म्हणजे भेट चढायचा आज प्रॉब्लेम होतोय
मला सांगत नाही आपल्याला बीज मारलाय. मी बोलू खूप प्रॉब्लेम आपल्या येतो. वरती ब्रिज मारला तर तुम्ही डायरेक्ट जाल चर्चगेटला. आणि हे आपला चेंबूर रोड आहे. चेंबूरला ब्रिज त्यांचा ब्रिज आहे. पण आपल्याला पोलीस आहे राईट साईडला कम्फर्टेबल स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे. लागला सॉर्नर मारून जाऊ शकतो. आपल्याकडे बाईक आहे तर आता मी रेग्युलर आहे ना व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे या कॅमेरा मोबाईल, जेणेकरून मला फायदा येऊ शकते की आता चलो राईडच मारणार थोडे बहुत. आता आपण हंस मुद्रा मार्गला जाऊ. वेस्ट मार्गला तो डायरेक्ट आपण चिबूरला उतरू. त्यांना इथं लक्ष थोडे करावेत पण चांगले जाऊ शकतो का आपण तो काय करूया. आणि तो आला असताना लेफ्टला तर आपल्याला जायला भेटलंच नसतं. पण अजून पाठी असतो तो पण एवढा कॉर्नर पकडून चाललाय ना, म्हणजे मोठ्या गाड्यांमध्ये समजायला पाहिजे. आऊट वाले फक्त तुम्ही जागा तरी जमा करणार ते तुम्ही ओव्हरटेक म्हणून नव्हे करू सांगतो तुला चांगलं नसतं. चांगलं जास्त मारू नका. जर तुम्ही एक्सपिरियन्स वाले रायडर असाल किंवा एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला असेल, रायडर नाही पण तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ना गाडी चालवायचा, तरच तुम्ही असे कट मारा, नाही तर मारूच नका. मी आता मुंबईमध्ये ना 8 थोडा तरी एक्सपिरियन्स आहे. पण तरी पण माझं बघा त्याच्यामध्ये ऑटोवाले किंवा कारवाले आहेत ना, टॅक्सीवाले गाडी कधी कधी कुठेही थांबवू शकतात. त्यांना आपला बॅलन्स जातोच. आपण किती चांगले रायडर माझ्याकडे तसं झालंय. आपण काढू शकतो आपण आपल्या लिमिट मध्ये चालवली नाही तर त्या टॅक्सीच्या ते पण कंट्रोल आपण ट्राय करू शकतो जेणेकरून होईल पण आपल्या नॉर्मल होईल. पुढे पण आपले एव्हरेज चालू आहे. 2 वर्जन 4 आहे आणि ही वर्जन काय बघूया किती वर्जन मी बाईक. आय थिंक मला वाटतं वर्जन 5 आहे ती सेम बाईक आहे. फक्त इंडिकेटर सारखं आहे ना तो याला लिहिला बाकी
जस्ट आपण मानसूरच्या ब्रिजला आहे, इकडे जाऊन लेफ्ट म्हणणार तर आपला वाकीला पोहोचतो आपण. आतापर्यंत 12 वाजता निघालो ना आपण. आता 40 झाले, 40च्या 2 मिनिटं झाले, 38 झाले, 12:38. आपला आतापर्यंत टाइम झालाय फक्त 40 मिनिटं झाले. 40 मिनिटात आपण मावशीपर्यंत पोहोचलोय. आता पुढे आपल्याला किती टाइम लागेल? 15 मिनिटं लागतील होता म्हणजे आपल्याला 1 तास लागला गोरेगाव ते इस्टंट यायला. आता मी हा क्रॉस करतो, लेफ्ट मार्क मग तुम्हाला हायवेचा व्ह्यू दाखवतो आमच्या वाशीचा, जे नवी मुंबईला जाताना तो. लेफ्ट साईडला रस्त्याला काम चालू आहे, ते जाम असतो त्या रोडला तुम्ही जाऊ नसतो. काम चालू असेल तर जाम त्याच्या नवी मुंबई थोडं इकडून जाईल. त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं पूर्ण रस्ता क्लिअर होतो. आपल्या खूप चांगलं वर्ष रस्त्यात काम आहे म्हणून नवऱ्याची पार्टी जाम होतं, बाकी पुढे बघ पक्षाला ते चालू. जस्ट आपण आता करायला पोचलोय.
जे फायटर जण आहेत ना बाईकची ना पाठची लाईट असते ना रेड लाईट ती का बंद करून ठेवतात तिथं काम करत नाही काय समजत नाही त्याच्यामुळे अंदाज येतो तर त्याच्या गाडीचा अंदाज येतात त्याची लाईटच नाही म्हणजे थोडी तरी समोर असते लाईट वेग चालू लाईट तरी हे होते ती बघा आमच्या पण इथे श्रीनगरला येताना पण ब्रिजचं थोडं ब्रिजचे काम झाले टाकले